विषय आहे शिष्य येशू जवळून काय शिकले हा आजचा आपला विषय आहे. ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रामध्ये नवीन कराराची पहिली चार जी पुस्तकं आहे मत्ते, मार्क, लूक आणि योहान, तर ह्या पुस्तकांमध्ये आपल्याला येशू सोबत शिष्य हे नेहमी अ, राहत असलेले दिसून येतात. आणि हे जे शिष्य येशू सोबत राहत होते, ह्या शिष्यांनी येशूकडनं अ, काय आत्मसात केलं किंवा ह्या शिष्यांनी येशूकडून काय शिकले हे शिष्य, हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि हे शिकत असताना आपण आपले जे नोट्स आहे, ते देखील आपण लिहिणार आहोत. ज्यावेळेस आपण आपले नोट्स लिहितो, त्यावेळेला अ, आपण खऱ्या अर्थाने हे जे वचन आहे ते समजून घेण्याच्या उद्देशाने ज्यावेळेस आपण एखादं लिखाण काम करतो, तर ती गोष्ट आपल्याला लवकर समजण्यासाठी जी आहे ती मदत होत असते. आणि म्हणून आपला आजचा जो विषय आहे तो आहे, की शिष्य येशू जवळून काय शिकले हा आजचा आपला विषय आहे. आणि यामध्ये आपण एकूण 7 मुद्दे जे आहेत ते बघणार आहोत. आणि त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे योहानाचं पुस्तक. यावेळेला आपण काढू योहानाचं पुस्तक. याचा जो 13वा अध्याय आहे. योहानाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 34 आणि 35 ही जी 2 वचनं आहे, ही यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि ह्या 2 वचनामधून खऱ्या अर्थाने शिष्यांना येशूकडनं काय शिकायला मिळालं, हे आपण काय करणार आहोत, यातून पाहणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. ओके. थँक यू सो मच. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो, की आपला जो विषय आहे, तो हा आहे, की शिष्य येशूकडून काय शिकले? हा आजचा आपला काय आहे? विषय. आणि त्यातला जो पहिला भाग आहे, तो आपण शिकत आहोत. त्यामध्ये आपण नुकतंच वचन जे आहे आणि ते त्यांनी वाचलं आहे, की येशूने शिष्यांना शिकवले, की एकमेकांवरती नेहमी काय केलं पाहिजे? प्रीती केली पाहिजे. नेहमी एकमेकांवरती अ, प्रेम केलं पाहिजे. आणि असं जर त्यांनी केलं, तर ते खऱ्या अर्थाने येशूचे अनुयायी आहे, हे त्यांच्या त्या प्रीती करण्याच्या किंवा प्रेम करण्याच्या त्या कृतीतून काय करत आहे? लोकांना ते दाखवत आहे. आणि पहा, ह्या ठिकाणी वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे, की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तुम्ही एकमेकांवर काय करावी? प्रीती करावी. पण कशी प्रीती? हे पण महत्वाचं आहे. आज आपण देवाच्या प्रीतीविषयी शिकत आहोत. आपण जगाच्या प्रीतीविषयी शिकत नाहीये. प्रीतीच्या अ, अनेक व्याख्या आहेत आणि प्रीती करण्याचे अनेक भाग आहेत. ते येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. पण ही जी प्रीती आहे, ही ही देवा संदर्भाच्या प्रीतीविषयी आपण काय करत आहोत? आपण शिकत आहोत. आणि ह्या ठिकाणी आपण प्रामुख्याने हे पाहत आहोत, की प्रभू येशू हा शिष्यांसोबत बोलत आहे आणि शिष्यांना वचन 34च्या अ भागामध्ये हे सांगत आहे, की तुम्ही एकमेकांवरती काय करा? प्रीती करा. आणि जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशीच तुम्ही एकमेकांवर काय करा? प्रीती करा. आता येशूला ही गोष्ट त्यांना सांगण्याची गरज का भासली? किंवा येशूने ही गोष्ट त्यांना का सांगितली? हे आपल्याला पवित्र शास्त्र वाचल्यानंतर प्रामुख्याने समजण्याकरता काय होती? मदत होते. त्या भागाकडे आपण जाणार नाही, कारण मग हा भाग खूप मोठा, हे जे शिक्षण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला वेळ लागेल. पण येशू ज्यावेळेला शिष्यांसोबत होता किंवा शिष्य ज्यावेळेला येशू सोबत होते,
त्यावेळेला शिष्यांनी येशूकडनं प्रीती करण्याचं खरं जे महत्व आहे ना, खरं जे प्रीती करण्याचं महत्व आहे, ते त्यांनी येशूकडनं काय केलं? त्यांनी ते शिकलं. त्यांनी प्रीती करण्याचं जे काही खरं महत्व आहे, ते त्यांनी आत्मसात केलं. आणि प्रीती काय आहे माहिती का? आपण ज्यावेळेला लुक्रुस शुभवर्तमानाचं पुस्तक 10वा अध्याय आपण ज्यावेळेस काढतो ना, तर लुक्रुस शुभवर्तमानाच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला एक व्यक्ती त्या ठिकाणी दिसतो. आणि तो जो व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फार भयंकररित्या एक खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे, तो झालेला आपल्याला पाहायला भेटतो. ज्यावेळेस आपण वचन 30 पासून तर आपण वचन 37 पर्यंत वाचतो ना, तर ह्या ठिकाणी एक चांगला जो शमरोनी आहे, लक्ष द्या. ह्या चांगल्या शमरोना संदर्भात एक जो काही दाखला आहे, तो ह्या ठिकाणी काय केलेला आहे? दिलेला आहे. आता लक्ष द्या, प्रीती करणं म्हणजे काय? किंवा प्रीतीचं खरं महत्त्व समजून घेणं म्हणजे काय जर असेल ना, तर ते ह्या स्टोरीमधून आपल्याला दिसून येतं. लक्ष द्या, देवाची प्रीती ही आपल्याला देवाला आवडेल अशा प्रकारचं काम करण्याकरता काय करते माहिती आहे का? आपल्याला ती आपल्याला ती सांगते, ती शिकवते. आता ह्या वचनामध्ये 30व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, तर हा व्यक्ती यरूशलेमेहून यरीहो जायला निघाला होता. यरूशलेमेहून यरीहो जाण्यासाठी निघाला आणि त्याच्या जीवनामध्ये कोणत्या-कोणत्या प्रसंगाला त्याला फेस करावं लागले, हे सर्व आपण काय केलेलं आहे, चांगल्या शमरोनाच्या दृष्टांतामध्ये शिकलो आहे. पण ह्या ठिकाणी एक गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे, की ज्यावेळेला त्याला खऱ्या अर्थाने गरज होती, ज्यावेळेस चोरांनी त्याला मारलं, चोरांनी त्याच्याकडे होतं नव्हतं सर्व काही त्याच्याकडनं हिसकून घेतलं आणि अशा अवस्थेमध्ये त्याला टाकून दिलं, की जी अवस्था अतिशय त्याच्याकरता जी आहे ती फार दुर्दैवाची होती. आणि बघा, अशा अतिशय दुर्दैवाच्या अवस्थेमध्ये त्याला खऱ्या अर्थाने एका मदतनीसची गरज होती त्याला त्या ठिकाणी. पहिला व्यक्ती गेला, त्याने त्याला मदत केली नाही. दुसरा व्यक्ती गेला, त्याने त्याला मदत केली नाही. पण तिसरा जो व्यक्ती आहे ना, त्या तिसऱ्या व्यक्ती संदर्भात आपल्याला वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. 33 वचन वाचण्यासाठी मला मदत करा. लूककृष वर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 33 वचन पहा. मग एक शंभरुनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. बघा, ह्या ठिकाणी वचनामध्ये ब भागात असं सांगितलेलं आहे, की त्याला पाहून त्याला त्याचा काय आला? कळवळा आला. जर तुमच्यामध्ये देवाची प्रीती असेल, माझ्या वचनात मी जे तुम्हाला सांगत आहे, त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष द्या आणि हे समजून घ्या देवाची प्रीती काय आहे. शिष्यांना देवाची प्रीती काय आहे किंवा देवाच्या प्रीतीचं खरं जे महत्व आहे ना, ते ते काय आहे ते त्यांना समजलं होतं आणि ते येशू सोबत राहत असल्या कारणामुळे त्यांना ते समजलं. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने शिकायला भेटते ती ही, की ज्याच्यामध्ये देवाची प्रीती असते त्या व्यक्तीला नेहमी अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांचा कळवळा येत असतो. लक्ष द्या. ह्या ठिकाणी हा जो शंभरुनी आहे ना, ह्या शंभरुना संदर्भात अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे, की त्याने त्याला पाहिलं. देवाची प्रीती ही आपल्याला काय करते माहिती का? अशा लोकांना बघण्यासाठी शिकवते, जी लोकं खऱ्या अर्थाने काही ना काही अडचणीमध्ये आहे. जी लोकं खऱ्या अर्थाने काही ना काही परेशानीमध्ये आहे. जी लोकं खऱ्या अर्थाने कोणत्या ना कोणत्या अ, अशा अशा प्रसंगामध्ये आहे, ज्यामध्ये ते हताश आहे, निराश आहे, असहाय्यते आहेत. आणि बघा हा जो व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती तसाच होता त्या रस्त्यावरती पडलेला. आणि देवाची प्रीती काय करते माहिती आहे का? देवाची प्रीती ही 3 गोष्टी करते. तुम्ही लिहून घेऊ शकता. देवाची प्रीती जर तुमच्यामध्ये आहे, तर देवाची प्रीती ही तुमच्या जीवनामध्ये 3 गोष्टी करते. पहिली गोष्ट, तुम्हाला त्याच रस्त्याने घेऊन जाते, ज्या रस्त्याने ज्या रस्त्यावरती असे लोकं आहेत, ज्यांना तुमची गरज आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, देवाची प्रीती काय करते, तर देवाची प्रीती ही
तुम्हाला त्याच गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला तुम्हाला ती तुम्हाला ती गाईड करते, प्रवृत्त करते, जे लोक परेशानीमध्ये आहे, दुःखामध्ये आहे, त्रासामध्ये आहे. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, देवाची जी प्रीती आहे, देवाची प्रीती ही तुम्हाला त्या लोकांना बघितल्यानंतर कळवळ्याने तुम्हाला काय करते माहिती का? भरत असते. लक्ष द्या. आता देवाच्या प्रीतीचा खरा जो अर्थ आहे ना, हा खरा अर्थ शिष्यांना समजला होता आणि शिष्यांनी देवाच्या प्रीतीला अनुसरून अनेक गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्याकडे पण आपण जाणार नाही, कारण आपला विषय मोठा होईल. पण लक्ष द्या, जितक्या दिवस ते येशू सोबत होते ना, तितक्या दिवस येशूने त्यांना एकमेकांवरती प्रीती करा हे शिकवलं. आणि प्रीती कशी करायची माहितीये का? जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही इतरांवर काय केली पाहिजे? प्रीती केली पाहिजे. आता विचार करा, हे जे वचन आता आपण वाचलं आहे, तर ह्या वचनातून आपल्याला जो बोध होतो, की आपण देखील इतरांवरती प्रीती केली पाहिजे. पण कशी प्रीती आपण केली पाहिजे? देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे, की जी प्रीती देवाने आपल्यावरती केली, ती प्रीती निस्वार्थ होती. त्या प्रीतीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. त्या प्रीतीमध्ये कुठल्याही प्रकारे अ, काहीतरी द्यायचं आणि काहीतरी घ्यायचं असा प्रकार त्या प्रीतीमध्ये नाहीये. आणि बघा वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर आपण लोकांवरती जर प्रीती केली, तर आपण काय करतो माहितीये का? वचन 35 मध्ये असं म्हणत आहे, योहानाचं पुस्तक 13वा अध्याय 35 वचनामध्ये, तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व लोक ओळखतील की तुम्ही माझे आहात. तुम्ही माझे शिष्य आहात. तुम्ही माझे लेकरं आहात. तुम्ही माझे लोक आहात. लक्ष द्या. ह्या जगामध्ये राहत असताना देवाची प्रीती आपल्याला एक नवीन ओळख देते आणि आपली ओळख काय आहे? आपण देवाचे आहोत. आपण कुणाचे आहोत? आपण देवाचे आहोत. आणि लक्ष द्या, हीच ओळख शिष्यांना देखील पवित्र शास्त्राचं पुस्तक ज्यावेळेस आपण प्रेषणाचं कृत्य वाचतो ना, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, की जगाने जगाने येशूच्या शिष्यांना म्हटलं, की "हे पहा, जगाची उलथापालट करणारे लोक." लक्ष द्या, देवाची प्रीती आपल्याला कळाल्यानंतर ती प्रीती आपल्याला देवासारखंच इतरांच्या जीवनामध्ये प्रीती करायला शिकवत असते. आणि ती प्रीती जी आहे ना, ती तिच्यामध्ये स्वार्थ नसतो. आणि म्हणून पहिली गोष्ट शिष्य येशूकडनं काय शिकले? तर खरं प्रेम काय आहे? खरी प्रीती काय आहे? ती इतरांवर करणं शिष्य जे आहेत ते काय झाले ते शिकले होते. दुसरी गोष्ट आपण पाहतो, की शिष्य हे येशूच्या सहवासामध्ये ज्यावेळेस होते, त्यावेळेला ते येशूकडनं काय शिकले? त्याचा दुसरा जो भाग आहे, तो आहे सेवकाची वृत्ती ठेवणे. सेवकाची वृत्ती ठेवणे हे शिष्य येशूकडनं काय झाले माहिती का? शिकले. बघा वचन काढू आपण. मत्तयाचं पुस्तक 20वा अध्याय आपण काढू. मत्तयाचं पुस्तक अध्याय 20 आणि 26 ते 28 वचन आपण वाचू आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचा धडा सेवकाची वृत्ती ठेवण्यासंदर्भात येशूने शिष्यांना दिला आहे तो आपण वाचणार आहोत. मला वाचण्यासाठी मदत करा. 20 अध्याय 26 ते 28 वचन. तसे तुम्हामध्ये नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. आता बघा वचन 28 जे आपण वाचलं आहे ना, ह्या वचन 28 मध्ये आपल्याला एक पुढारी दिसत आहे. एक लीडर दिसत आहे. आणि तो लीडर किंवा तो पुढारी दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः येशू आहे. ठीक आहे ना? आता ह्या ठिकाणी आपण पाहतो, की येशू ह्या जगामध्ये का आला? तर ह्या ठिकाणी त्याचं त्याचं जे काही पर्पज आहे, जो काही उद्देश आहे ह्या जगामध्ये येण्याचा, तो ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि तो उद्देश हा होता, की येशू ह्या जगामध्ये सेवा करून घेण्यासाठी आला नाही.
मनुष्याचा पुत्र ह्या जगामध्ये सेवा करून घेण्यासाठी आला नाही, तर सेवा करण्यासाठी आला आहे. एक जो खरा पुढारी असतो ना, एक जो खरा लीडर असतो ना, एक जो खरा पाळक असतो ना, किंवा जे स्वतःला लीडर समजतात, जे स्वतःला पुढारी समजतात, अ, जे स्वतःला ना देवाचे सेवक समजतात, किंवा जे स्वतःला देवाचे लेकर समजतात, तर त्यांनी ह्या दिवसांमध्ये ही गोष्ट समजून घेणं गरजेची आहे, की त्यांनी सेवकाची जी भूमिका आहे ना, ती स्वीकारली पाहिजे. कारण येशू हा एक सेवक होता. येशू हा लोकांनी त्याची सेवा करावी म्हणून तो ह्या जगामध्ये आला नाही, तर तो ह्या जगामध्ये यासाठी आला, की त्याच्याकडनं लोकांची सेवा व्हावी, आणि त्याने ती केली. येशूने लोकांची सेवा केली. पवित्र शास्त्राचं बारकाईने अध्ययन ज्यावेळेस आपण करतो ना, तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे, आजारी, असे जे लोक आहे ना, दीन, दुबळे, गरीब, अनाथ, विधवा, यांची सेवा येशूने केली. त्यातल्या त्यात येशूने आपले जे 12 शिष्य आहेत ना, त्यांचे देखील पाय त्याने धुतले, आणि ते त्याने पुसले देखील आपल्या कमरेला असलेल्या रुमालाने. विचार करा, जर येशू हा खऱ्या अर्थाने आपल्या समोर एक असं उदाहरण ठेवत आहे, जे सेवकाच्या वृत्तीचं आहे, तर ते उदाहरण त्याच्या शिष्यांनी एक्सेप्ट केलं, ते स्वीकारलं त्यांनी, आणि येशूच्या पश्चात त्यांनी त्याच प्रकारची सेवक वृत्ती ठेवून सेवा केलेली आपल्याला पाहायला भेटते. मग ह्या जगामध्ये आपण राहत असताना आपल्याकडनं देखील देव हीच अपेक्षा करत आहे, की ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो, ज्या वेळेला आपण देवाची स्तुती आराधना करतो, ज्या वेळेला आपण म्हणजे ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये ना, ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये पवित्र शास्त्र वाचतो, तर देवाची इच्छा ही आहे, की आपण त्याच्या वचनातून खरी सेवक वृत्ती जी आहे ना, ती आपण स्वीकारली पाहिजे. म्हणजे आपण सेवा करून घेणार नाही, तर सेवा करणारा व्यक्ती आपण बनलं पाहिजे. आपण सेवा करणारा व्यक्ती बनणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याला संधी भेटते, त्या वेळेला त्या संधीमध्ये आपण देवाचं गौरव सेवा करून कसं करू शकतो, बघणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये, हा आपला मेन उद्देश असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. येशू त्या ठिकाणी शिष्यांचे पाय धुत होता, आणि शिष्यांनी त्याला विचारलं, हे तू काय करते? येशू म्हणला, तुम्हाला आता कळणार नाहीये मी काय करते. लक्ष द्या. तुम्ही ह्या दिवसांमध्ये ज्यावेळेला बायबल वाचताना, त्यावेळेला ते वर वाचू नका. त्या वचनाचं जे काही डेप्थ आहे ना, त्या वचनाची जी काही खऱ्या अर्थाने जे काही अर्थ आहे ना, तो समजून घ्या. आणि तो समजत नसेल, तर देवाकडे ही प्रार्थना करा, की देवा, मी बायबल वाचत आहे, परंतु मला खऱ्या अर्थाने वचनाचा जो काही सार आहे तो मला कळत नाही, आणि तुम्हाला समजावा, म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. मला तुझ्या पवित्र आत्म्याची मदत कर, मला हे समजण्यासाठी. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो, की शिष्य येशूकडनं काय शिकले माहिती का? शिष्य येशूकडनं सेवा कशी करायची, ती जी वृत्ती येशूमध्ये होते ना, अशी जी चित्तवृत्ती आपण शिकलो की नाही? व्हिडिओ आहे YouTube वरती. जर विसरले असेल तुम्ही परत बघा रिमाइंडसाठी. असा जो स्वभाव येशूमध्ये होता, अशी जी चित्तवृत्ती येशूमध्ये होती ना, ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि हीच तर अपेक्षा येशू आज आपल्याकडनं करत आहे. ती अपेक्षा शिष्यांकडनं पण केली, ती त्याची पूर्ण झाली. आपल्याकडनं करते, आपल्याकडनं ती पूर्ण होत आहे का? लक्ष द्या. आपण ह्या दिवसांमध्ये, मला तुम्हाला सांगायला आवडेल, की आपण लवकरच नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत. पण काय, नवीन वर्षामध्ये प्रवेश करत असताना आपण असंच जायचं का? आपण शिकलं पाहिजे, देवा, मला खरं खरं प्रीती करणारा व्यक्ती बनव. देवा, मला मला खरंच सेवा करणारा व्यक्ती बनव. आणि बघा, ज्या वेळेला आपण अशा प्रकारे स्वतःला बदलण्याकरता तयार होणार,
देव आपल्या जीवनामध्ये कार्य करत. तिसरा जो भाग आहे तो आहे येशूकडनं शिष्य काय शिकले. त्याच्यामध्ये विश्वासाने चालणं. विश्वासाने चालणं जे आहे ना, ते शिष्य येशूकडनं काय झाले माहिती का, शिकले. कशा प्रकारे पहा, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर पवित्र शास्त्रामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला पाहायला भेटतं की ज्या वेळेला पेत्र हा समुद्राच्या पाण्यावरती जे आहे ते तो चालू लागला. समुद्राचं जे पाणी आहे ना, त्या समुद्राच्या पाण्यावरती ज्या वेळेला पेत्र चालू लागला ना, त्यावेळेला त्याचा जो विश्वास होता ना, तो विश्वास डगमगला. त्याचा तो विश्वास देवावरचा. तो येशूला बोलला, जर गुरुजी आपण असाल तर मग मला तुमच्याकडे येण्याची काय करा माहितीये का, तुमच्याकडे येण्याची मला आज्ञा करा. बघा मत्तयाचं पुस्तक 13वा अध्याय, मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं 29 आणि 31 पर्यंत आपण जर वाचलं, 29 ते 31 वचन, तर त्या ठिकाणी बघा संभाषण आहे. कोणतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 29 ते 31. येशूने म्हटले, ये. 28 पासून वाचत आहे. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारुवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभुजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? बघा आता ह्या ठिकाणी वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पेत्राचा जो विश्वास होता ना, तो अल्प होता, म्हणजे कमी होता. दुसऱ्या शब्दात सांगायचं जर ठरलं तर कमकुवत विश्वास जो आहे ना, तो आपल्याला बुडवतो. अल्पविश्वास, कमकुवत विश्वास ह्याने पेत्राला देखील बुडवलं. या ठिकाणी वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, कारण पेत्र त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणू लागला 20-30 वचनामध्ये, तो बुडू लागला असता. बघा, तो ओरडून म्हणाला, प्रभुजी, मला वाचवा. जर त्या ठिकाणी त्याचा जर विश्वास हा भक्कम असता येशूवरती, तर त्या ठिकाणी समुद्राने त्याला बुडवलं नसतं. लक्ष द्या, ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना, देवासोबत ह्या वर्तमान समयामध्ये आपण वाटचाल करत असताना आपला विश्वास हा कमकुवत नको आहे. आपला विश्वास हा अल्प स्वरूपाचा नको आहे. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला समस्यांचा सामना फेस करावा लागतो. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेमचा सामना आपल्याला करावा लागतो आणि अशा वेळेला आपला जो विश्वास आहे ना देवावरचा, तो तो अल्प होण्याची शक्यता आहे. तो कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी ती शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. पण अशा वेळेला आपण आपला विश्वास हा अधिक मजबूत व्हावा म्हणून देवापासून लांब जाण्याऐवजी त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे. योबाच्या जीवनामध्ये पहा, त्याच्या एकाच दिवसामध्ये त्याला त्याच्याकडं असलेल्या सर्व प्रकारच्या जे काही धनसंपदा आहे, त्याची जी काही लेकरं आहे, मुलं आहे, त्यांना त्याला गमवावं लागलं. आणि अशा वेळेला योग जो आहे ना, तो त्या ठिकाणी परमेश्वर देवाकडं प्रार्थना करत आहे. आणि त्याची प्रार्थना त्याची प्रार्थना बघा, इयोबाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण येऊया. इयोबाचं जे पुस्तक आहे, इयोबाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण येतो ना, तर त्या इयोबाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये मला वाचण्यासाठी मदत करा. वचन 20 वाचा. वचन 20 आणि 21 पहा त्या ठिकाणी काय म्हणत आहे योग. मग इयोबाने उठून आपला सगळा काढला, येस. आपले डोके मुंडले आणि उठून आपला जगा फाडिला, आपले डोके मुडिले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न झालो आणि तसाच येथून नग्न झालो. तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाम. धन्य परमेश्वराचे नाम.
योबाच्या जीवनामध्ये आलेलं जे काही दुःख आहे ना, ते ते एवढं काय म्हणताय, इतकं हे नाहीये ते वरवर. त्या दुःखाची जी जी डेप्थ आहे ना, ती भयंकर आहे. आणि बघा त्याची पत्नी त्याला काय म्हणते माहितीये का? त्याची पत्नी बघा त्याला काय म्हणते, 2रा अध्याय आणि 9-10 वाचा. 9 आणि 10 वचन. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहा काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. योबाने आपल्या वाचेने, आपल्या बोलण्याने काही पाप केलं नाही. पत्नी बघा काय म्हणते, तू अजून देवाला धरून राहिला आहे का? मुली मेल्या, मुलं मेले, उंट मेले, गाढव मेले, सर्व दास मरून गेले. एवढं मोठं नुकसान झालं आणि तू अजून देवदेव करतो का? तू अजून देवाला धरून आहे का? तू मरून जा. बघा पत्नी त्या ठिकाणी म्हणते, तू देवाला सोडून दे आणि तू मरून जा. त्यावेळेला योग अतिशय, तुम्ही विचार करा, जर अशा प्रकारे पत्नी जर पतीला जर बोलली तर त्या ठिकाणी काय होईल? ह्या ठिकाणी योबामध्ये असलेला जो संयम आहे तो बघा. योबामध्ये असलेलं जे काही शांतता आहे, ज्ञान आहे, त्याच्यामध्ये असलेला जो काही स्वभाव आहे, त्याच्या पत्नीच्या बोलण्याला उत्तर देण्याचा. बघा तिथं म्हटलेलं आहे की देवापासून सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये काय? तू तू धर्महीन स्त्रियांसारखी बोलतेस. लक्ष द्या, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना, प्रॉब्लेम येतो, लक्ष द्या, त्यावेळेला आपला विश्वास देवावरचा उडून जाण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेत्राच्या जीवनामध्ये हेच झालेलं आहे. पेत्र समुद्राच्या त्या त्या समुद्राच्या डुबण्याच्या त्या अवस्थेमध्ये अडकलेला आहे पेत्र. साधना त्यांच्या जीवनामध्ये जो प्रसंग घडला तो भयंकर. आणि त्यांचं एक वक्तव्य मला मला फोनवरती ते म्हटलं की, पास्टर, मला सर्वांनी सोडलं तरी चालेल, पण देव मला सोडत नाही ना, मला त्याचा आनंद आहे. ते म्हटले की, अजून देव माझी किती कसोटी घेईल, घेऊ द्या, पण एक दिवस तर तो माझ्यासाठी दार उघडल. आणि लक्ष द्या, त्यांचा तो शब्द माझ्या अंतःकरणाला भिडणार होता. मी म्हटलं, देवा, मी तुझा सेवक असताना एवढा माझा विश्वास वाढव जेवढा तुझ्या लेकरांचा आहे. हा चर्च, लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की शिष्य येशू जवळून काय शिकले? शिष्य येशू जवळून शिकले एक एक विश्वासाने चालणं. ह्या जगामध्ये राहत असताना आपण विश्वासाने जे आहे ना, चाललं पाहिजे. लक्ष द्या, कारण ह्या जगामध्ये राहत असताना विश्वास हा आपल्या जीवनाकरता फार महत्वाचा आहे. शिष्यांनी पूर्ण विश्वासाने जीवन कसे जगले हे आपल्याला ह्यामध्ये काय माहिती का, ह्या वृत्तामध्ये पाहायला भेटतं. ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचतो ना, आपल्याला बघायला भेटतं की शिष्य हे विश्वासाने ह्या जगामध्ये राहून ते जीवन जगले. आपल्याला देखील विश्वासाने जीवन जगायचं आहे ह्या जगामध्ये राहत असताना. आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचतो ना, आपल्याला पवित्र शास्त्रातून काय शिकायचं आहे? एकमेकांवरती खरी प्रीती करणं शिकायचं आहे. आपल्याला पवित्र शास्त्रातून काय शिकायचं आहे? आपल्याला शिकायचं आहे एकमेकांची सेवा करणं. आपल्याला शिकायचं आहे विश्वासाने चालणं, हे आपल्याला शिकायचं आहे. आणि चौथा जो भाग आहे तो आहे, काय येशूकडनं ते लोक शिकले शिष्य? तर लक्ष द्या, लूका सुवर्तमान 11वा अध्याय आणि त्याचं जे पहिलं वचन आहे, त्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की शिष्य हे येशूकडनं प्रार्थनेचं महत्व जे आहे ते शिकले होते.
बघा लूक वर्तमान 11वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभुजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. प्रभूजी, आम्हाला पण प्रार्थना करायला शिकवा. लक्ष द्या, प्रार्थनेचं खरं महत्व हे येशूला माहिती होतं. प्रार्थनेचं खरं महत्व हे योहानाला माहिती होतं. प्रार्थनेचं खरं महत्व हे योहानाच्या शिष्यांनाही माहिती होतं. पण येशूच्या शिष्यांना ते माहिती नव्हतं. पण एक वेळेस असा आला की त्यांना प्रार्थनेचं महत्व कळावं म्हणून येशू एका ठिकाणी प्रार्थना करत असताना त्या ठिकाणी त्याचे शिष्य पण होते. लक्ष द्या. आणि त्यांनी येशूला प्रार्थना करताना पाहिलं आणि येशूची प्रार्थना संपल्यानंतर वचन सांगत आहे की त्यांच्यातील म्हणजे शिष्यांपैकी एक जण येशूकडे आला आणि तो म्हणाला की तू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. आम्हाला देखील प्रार्थनेचं खरं जे महत्व आहे ना ते ते समजावं म्हणून तू हे असं कर. आणि बघा येशूने त्या ठिकाणी त्यांना, आपण ज्यावेळेस पुढे वाचतो ना त्या ठिकाणी प्रार्थने संदर्भात अनेक गोष्टी ज्या आहेत शिकवल्या. लक्ष द्या, येशूने त्यांना परमेश्वराची प्रार्थना शिकवली जी त्यांना परमेश्वराशी अधिक जवळ आहे ना साधायला काय माहिती का मदत करेल. प्रार्थना काय करते माहितीये का? प्रार्थना आपल्याला देवाच्या आणखीन जवळ घेऊन जात असते. तुम्ही जितकं प्रार्थना कराल ना तितकं तुम्ही देवाच्या जवळ जवळ आणि जवळ जाणार. येशू ह्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो की मी स्वतःहून काही करत नाही. जे काही मी पित्याला करताना पाहतो ना तेच मी करतो. पण आता पित्याला हे करताना येशू कसं बघायचं माहितीये का? त्याचं पित्यासोबत अतिशय घनिष्ठ नातं होतं आणि ते त्याने कसं मेंटेन केलं माहितीये का? प्रार्थना करून. मत्तयाच्या पुस्तकात 4थ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की परीक्षकाने येशूला अरण्यात नेलं. मत्तयाचं जे पुस्तक आहे ना त्याचा जो 4था अध्याय आहे, मत्तयाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो ना त्या ठिकाणी बघा वचन काय म्हटलेलं आहे. पहिलं वचन. तेव्हा शैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. बस, आत्म्याने त्याला काय केलं? अरण्यात नेलं. कशासाठी? परीक्षा व्हावी म्हणून. आणि तिथं काय केलं येशूने? उपवास, प्रार्थना, रात्रभर येशू प्रार्थना करायचा. भल्या पहाटे उठून येशू डोंगरावर एकांतात जाऊन प्रार्थना करायचा. ह्या प्रार्थनेच्या द्वारे येशूने पित्यासोबत त्याचं असलेलं जे नातं आहे ना ते अधिक मजबूत केलं होतं. येशू पित्याच्या अधिक जवळ जे आहे ना प्रार्थनेच्या साहाय्याने गेला होता आणि शिष्यांना ती गोष्ट समजली होती. म्हणून तर पेत्र त्या ठिकाणी म्हणाला ना, पेत्राला त्या ठिकाणी कळालं की आपण जिवंत देवाचे पुत्र आहात. लक्ष द्या, लोकांना देखील कळालं होतं की हा नीतिमान आहे म्हणून. लोकांना देखील कळालं होतं की हा परमेश्वराचा पुत्र आहे म्हणून. लोकांना देखील कळालं होतं की हा देव आहे म्हणून. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर देवाच्या अतिशय जवळ जायचं आहे ना तर तुम्हाला देवाच्या अतिशय जवळ जाण्यासाठी एक गोष्ट प्रामुख्याने न चुकता तुम्हाला करणं गरजेचे आहे आणि ती गोष्ट जर काय आहे तर ती आहे प्रार्थना. आणि शिष्यांना कळलं की प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. शिष्यांना कळलं की प्रार्थना ही आपल्याला देवाच्या अधिक जवळ घेऊन जाते. शिष्यांना कळलं की प्रार्थनेचं महत्व त्यांना कळलं. आपल्याला देखील हे कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये वाढा, प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये तुम्ही देवाची जवळीक जी आहे ना ती तुम्ही साधत असतात. त्याचा पुढचा जो मुद्दा आहे 5वा मुद्दा की शिष्य येशूकडनं काय शिकले. तर शिष्य येशूकडनं
पश्चातापाचे जे काही मूल्य आहे ना, लक्ष द्या, ते शिकले. पश्चातापाचे जे काही मूल्य आहे ना ते शिकले. लक्ष द्या, पश्चाताप आणि पापांची क्षमा याविषयी शिष्यांनी प्रचार केला, प्रसार केला. आणि वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लुकृ सुवर्तमानाचं पुस्तक 24 अध्याय आणि त्याचं जे 27 वचन आहे, 24 अध्याय आणि 27 वचन. लुकृ सुवर्तमान 24 अध्याय आणि 27 वचन पहा. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. व्हेरी गुड. मत्तयाचं पुस्तक 24वा अध्याय काढा. मत्तयाचं पुस्तक एक 2 मिनिटं. ओके, मत्तयाचं पुस्तक 28वा अध्याय आणि 28व्या अध्यायामध्ये वचन वाचण्यासाठी मला मदत करा. 19 आणि 20 वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आता ह्या वचनामध्ये आपण पाहतो की शिष्यांना एक आज्ञा जी आहे ना ती देण्यात आली होती. आणि ती आज्ञा आपल्याला ह्या वचनामध्ये पाहायला भेटते. 19 वचनामध्ये, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना काय करा? शिष्य करा. आता लोकांना शिष्य करण्याकरता ज्या गोष्टी प्रामुख्याने केल्या गेल्या पाहिजे त्या आपल्याला लुकृ सुवर्तमानाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतात. आणि पहा, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना, त्याने देखील त्याच्या सेवा कार्यामध्ये लोकांना पश्चातापाविषयी आणि पापाच्या क्षमेविषयीचा प्रचार जो आहे ना तो केलेला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु येशूच्या सेवा कार्याच्या अगोदर आपण आणखीन एका जणाला पाहतो ज्याचं नाव योहान आहे. आणि योहान देखील अशाच प्रकारचा जो काही संदेश आहे ना तो देत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक आपण काढतो, मत्तयाचं जे पुस्तक आहे ना, मत्तयाच्या पुस्तकामध्ये आपण 3रा अध्याय आणि त्याचं जे 2रं वचन आहे ते वचन आपण वाचणार आहोत. मत्तय 2रा अध्याय आणि 3रं वचन. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेली. नाही, मत्तयाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 2रं वचन. पश्चाताप करा, पश्चाताप करा, जवळ आले आहे. हा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं जे राज्य आहे ते जवळ आले. बघा, आता योहानाने पश्चातापाचा संदेश दिला, येशूने देखील पश्चातापाचा संदेश दिला. आणि हाच संदेश येशूने शिष्यांना देखील करण्यासाठी सांगितला आणि हाच आपल्याला देखील करायचा आहे. कारण आपण काल बघितलं, कुणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाहीये. पेत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, सर्वत्र काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. आणि पापांची जी क्षमा आहे ती देवाकडनं त्यांनी मिळवून घेतली पाहिजे. आता बघा, शिष्यांना पश्चातापाचे जे काही मूल्य आहे ना ते त्यांना समजलं. पश्चातापाचे जे मूल्य आहे ना ते त्यांना समजलं आणि शिष्यांनी लोकांना पश्चाताप करण्याचे आणि देवाकडे वळवण्याचे जे महत्व आहे ते त्यांनी शिकवलं. ज्यावेळेस आपण पेत्राच्या पुस्तकांमध्ये हे वचन आपण वाचतो ना, त्या ठिकाणी पेत्र देखील अनेक गोष्टी पश्चातापाविषयी आणि पापक्षमेविषयी आणि देवाकडे वळण्याविषयी आपल्याला शिकवतो. ज्यावेळेला आपण प्रेषणचं पुस्तक वाचतो ना त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा प्रकारचा पश्चातापाचा जो संदेश आहे ना तो पेत्र करता संदेश येतो. लक्ष द्या चर्च, आपल्याला ह्या दिवसांमध्ये
पश्चातापाचं खरं जे मूल्य आहे ना, ते शिकणं गरजेचं आहे आणि ते शिकून आपण अगोदर त्याप्रमाणे पश्चाताप करून पापांची क्षमा देवाकडून घेतली पाहिजे आणि ह्याच प्रकारे लोकांना आपण शिकवणं जे आहे ते गरजेचं आहे. तर लोक वाचतील, तर लोक पश्चाताप करतील त्या पापांची. आणि यासाठी आपण येशूकडनं हे शिकलं पाहिजे. आत्मे वाचवता आपल्याला आत्मे जे आहे ते वाचवता आले पाहिजे. हेच शिष्यांनी शिकलं, हेच आपल्याला शिकायचं आहे. 6वा जो मुद्दा आहे की शिष्य येशूकडनं काय शिकले, तर स्वर्ग राज्यासाठी त्याग केला पाहिजे. ज्या वेळेला आपण आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्ती करता एखाद्या गोष्टीचा त्याग करतो ना, तसंच आपल्याला स्वर्ग राज्यासाठी जे आहे ना, त्याग करता आला पाहिजे. कारण पहा, स्वतःला नाकारणे व येशूच्या मागे चालणं हे शिष्यांनी शिकलेलं होतं. मत्तयाचं पुस्तक 16वा अध्याय आणि त्याचं 24 आणि 25 आपण वाचू. पहा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, येशू काय म्हणत पहा. मत्तयाचं पुस्तक 16वा अध्याय 24 आणि 25 वचन. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. बघा आता वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. स्पष्टपणे वचनामध्ये आपल्याला हे दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर, बळजबरी नाहीये. माझ्या मागे कुणाला येण्याची इच्छा असेल तर, बळजबरी नाहीये. मग ज्याची इच्छा आहे ना माझ्या मागे येण्याची, त्याने स्वतःचा नकार केला पाहिजे. त्याने स्वतःच काय केलं पाहिजे माहिती का? त्याने स्वतःचा नकार केला पाहिजे. म्हणजे काय माहिती का? ह्या ठिकाणी ह्या वचनातून आपण हे पाहतो की शिष्यांनी स्वार्थाचा त्याग करून देवाच्या राज्यासाठी समर्पित जीवन जगणं शिकलेले होते. काय आपण आपल्या स्वतःचा त्याग करतो का देवाच्या राज्यासाठी? आपण आपल्या स्वतःसाठी जगत आहोत की आपण देवासाठी आणि देवाच्या राज्यासाठी आज वर्तमान समयामध्ये जगत आहोत? याचं आत्मपरीक्षण करा. बघा वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, अनेकांनी येशूच्या माग जाण्याची इच्छा दर्शवली, परंतु त्या ठिकाणी अनेक कारण होती. कोणी म्हटलं की प्रभू मी आताच लग्न केलं आहे. कोणी म्हटलं त्या ठिकाणी प्रभू माझे वडील जे आहे ना, माझे वडील एक्सपायर झाले आहे. मी अगोदर त्यांना पुरून येतो आणि मग तुझ्या मागे येतो. अनेक तुम्ही पवित्र शास्त्र जर बारकाईने जर वाचलं ना, खूप लोक येशूच्या मागे जायला तयार होते, पण त्यांनी त्यांचा स्वतःचा त्याग केलेला नव्हता, म्हणून त्यांना येशूच्या माग जाता आलं नाही. हे जे शिष्य आहे ना, यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्याग केला. पेत्र त्यांना बोलला, पण पेत्र त्या ठिकाणी म्हटलं, पण प्रभू आम्ही तुझ्यासाठी घरदार सोडले, आई बहीण भाऊ सोडले, प्रभू आम्ही शेतीवाडी पैसा अडका काय आमचं होतं नव्हतं सर्व काही आमच्यासाठी सोडून दिलं. आमचं काय? देव म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त भेटेल. चर्च लक्ष द्या, आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करणं फार गरजेचं आहे देवाच्या राज्यासाठी. हा हे मी तुम्हाला शिकवत आहे याचा अर्थ हा नाहीये की ही गोष्ट मला लागू नाहीये. ही गोष्ट तुमच्या अगोदर सर्वात पहिले मला लागू आहे. देवाने मला जे दर्शन दिलं होतं त्या दर्शनाला घेऊन मी आज 40 मध्ये आहे. गेल्या 14-1 वर्षापासून 13-14 वर्षापासून देवाच्या दर्शनामध्ये आज पण काम करत आहे, सर्व काही सोडून. लक्ष द्या, देवाचं सांगतं की आपल्या आतमध्ये असलेलं आपल्याला फायदा पोहोचवणारा आपला जो काही स्वार्थ आहे ना, त्याचा त्याग झाला पाहिजे. येशूने केला. येशूने त्याचा स्वतःचा त्याग केला. येशू हा देव होता,
फिलिप्पिकरांचं पत्र वाचा, त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही येशूने स्वर्गीय राज्य सोडलं, येशूने स्वर्ग सोडला, त्याने त्या सर्व गोष्टींचा त्याग केला तुमच्या आणि माझ्यासाठी. लक्ष द्या, शिष्य काय शिकले येशूकडनं? शिष्य शिकले की कशा प्रकारे आपण त्याग केला पाहिजे, कशा प्रकारे आपण त्याग केला पाहिजे. त्याग करणं चांगलं आहे देवाच्या राज्यासाठी, देवासाठी. आणि कोणत्या गोष्टीस त्याग केला पाहिजे? येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे डिटेल मध्ये जे आहे ते शिकणार आहोत. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे खोलवर जे आहे ते शिकणार आहोत. शेवटची गोष्ट, 7वी गोष्ट, शिष्य येशूकडनं काय शिकलं ते आज्ञाधारक कसं झालं पाहिजे, हे शिष्य येशूकडनं शिकले. आज्ञाधारक कसं झालं पाहिजे हे शिष्य येशूकडनं शिकले. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन आपण वाचू. योहान 14वा अध्याय 15वं वचन पहा. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मला तुम्हाला हे विचारायचं, काय तुम्ही देवावरती प्रेम करता का चर्च? हो. हो. 2 हो आले, हो दादा. 3 हो, 4 हो, 5. सर्वजण देवावरती प्रीती करतात का? हो दादा. नाही. हो. चांगलं आहे देवावर प्रीती करणं, पण काय आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो का? कारण देवावरती तोच व्यक्ती प्रीती करू शकतो जो देवाच्या आज्ञेचं पालन करतो. कारण वचन तर सांगत आहे, जर माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. लक्ष द्या, देवाच्या आज्ञा ह्या काय आहे? हे पवित्र शास्त्र रोज न चुकता कंटिन्यू वाचल्यानंतर आपल्याला समजून सांगण्याकरता पवित्र आत्मा मदत करतो. बघा, शिष्य येशूकडनं काय शिकले? शिष्य शिकले आज्ञाधारक कसं होऊ शकतो आपण येशू सोबत राहत असताना. शिष्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या आणि येशूच्या शिकवणीनुसार ते जीवन जगू लागले. आपण देवाच्या आज्ञा पाळतो, आपण देवाच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगतो का चर्च? देव आपल्याकडे ही गोष्ट अपेक्षा करते, देव आपल्याकडनं ही गोष्ट अपेक्षित करते. मी लक्ष द्या, कोण कसं वागतं तो आपला इश्यू नाही, आपला प्रॉब्लेम नाही. आपण कसं वागतो हा आपला इश्यू आहे, हा आपला प्रॉब्लेम. काय आपण लोकांवरती खरी प्रीती करतो? काय आपण लोकांची सेवा करतो? काय आपण देवासोबत विश्वासाने चालतो? काय आपण रोज प्रार्थना करतो? काय आपण रोज आपल्या पापांचा पश्चाताप करतो, देवाकडे क्षमा मागतो? काय आपण त्याग करतो देवासाठी, स्वर्ग राज्यासाठी? आणि काय आपण देवाच्या ज्या काही आज्ञा आहे त्याचं पालन करतो का? हे करण्यासाठीच देवाने आपल्याला निवडलंय. या जगामध्ये ठेवलेला दिवा आहात. वचन सांगतं तुम्ही ह्या जगाचं मीठ आहात. वचन सांगतं तुम्ही डोंगरावर बसलेलं नगर आहात. चर्च, देवाच्या आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे. शिष्य येशूकडनं शिकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. आपण शिकत आहोत,
पण काय त्याप्रमाणे करत आहो का? जर करत नसेल तर आपण आपल्या स्वतःचं जीवन आजच्या संध्याकाळच्या वेळेला देवाच्या हातामध्ये नव्याने लावू. आणि आपण देवाला हे म्हणू की देवा, आम्हाला जशी तुझी इच्छा आहे आम्ही बनावं, तसं बनण्याकरता मदत कर. देव आपल्या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देतो. चला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. देवाला तुमचा देवा आमच्यावरती अनुग्रह कर.